तडोळे या गावामध्ये येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आज आपल्या समोर उभा आहे। या प्रसंगी उपस्थित असलेले आणि आपल्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला अभिमान असणारे आपले लाडके खासदार आदरणीय ओमदादा, आत्ताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आदरणीय संजय पाटील दुगावकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजयबापू सस्ते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंगदादा कुंभार, किशोरभाऊ डाळे, राजभाऊ लोंढे, दिलीपदादा करंजकर, संग्रामभाई देशमुख, आदरणीय भारत काका, समज चाचा, विक्रमभाई पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वांची माफी मागून व्यासपीठासमोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, बांधवांनो, 20 तारखेला जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे, ही निवडणूक काय फक्त आपल्या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, या राज्याचं सरकार कोणाचं येणार, या राज्यात उपमुख्यमंत्री 1 होणार का 2 होणार का 4 होणार, एवढं ठरवणार निवडणूक नाही। फक्त आपलं भविष्य, आपलं भवितव्य कुणाच्या हातात द्यायचंय हे ठरवणारी निवडणूक आहे। आपलं भविष्य, आपलं भवितव्य जर चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर काय होतंय हे गेल्या 10 वर्षात आपण भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सरकार देऊन, सत्ता देऊन आपण सगळ्यांनी भोगलेलं आहे। आपण कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही पंथाचे जरी असलो तरी मूळ आपण सर्व शेतकरी आहोत। शेतकरी म्हणून आपण 10 वर्षात बघितलंय की या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आपला शेतकरी कसा गाळात जाईल, व्यापारी कसा वर येईल, हेच धोरण राबवलेलं आहे। त्यामुळे आपण या निवडणुकीला सामोरं जाताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक सामोरं गेलं पाहिजे। आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, आपलं मुख्य पीक सोयाबीन आहे। या आपण 10 वर्षापूर्वीचं सोयाबीन, आजचं सोयाबीन, 10 वर्षापूर्वीचा खर्च आणि आजचं सोयाबीन याचा हिशोब केला तर 10 वर्षापूर्वी 4,500 रुपयापेक्षा जास्त भाव सोयाबीनचा होता। त्यावेळेस सोयाबीनची 30 किलोची पिशवी ब्याची 1200 रुपयाला मिळायची, ती आज 3,500 रुपयाला मिळते। 1 कट्टा सोयाबीनचा भरडायचा म्हणलं तर 50 रुपये लागायचे, त्यालाच आज 150 रुपये लागतात। 1 एकर नांगरण करायचं म्हणलं तर त्यावेळेस 700 रुपये लागायचे, आज त्याला 2200 रुपये लागतात। 1 DAPचं पोतं घ्यायचं म्हणलं तर त्यावेळेस 750 रुपये लागायचे, आज त्याला 1,500 रुपये लागतात। प्रत्येक गोष्टीत भाव वाढ झाली, पण सोयाबीनचे भाव वाढायचे तर लांबच, उलट कमी झाले। 3 वर्षापूर्वी सोयाबीन आपलं 9-10 हजारापर्यंत गेलं होतं। हे सोयाबीन आज काय 3,500-4,000च्या पुढे कुणाचाही भाव सोयाबीन खरेदी केलं जात नाही। मला आपल्याला सांगायचंय, हे 9,000चं सोयाबीन 4,000 का आलं, त्याला एकमेव कारण म्हणजे ह्या भारतीय जनता पार्टीचं शेतकरी विरोधी धोरण आणि व्यापारी धार्जिन धोरण, उद्योगपती धार्जिन धोरण। यांनी काय केलं, यांनी सुरुवातीला लाखो टन तेल आयात केलं। बरं, तेल आयात केलं, तेलाची किंमत कमी झाली का? 1,500 रुपयाचा डबा 2200वर गेलाय, म्हणजे महागाई बी कमी झाली नाही। बरं, तेल आयात केलं ती केलं, समजू आपण माणसाला लागतंय म्हणून, पण या भाजप सरकारनं DOC म्हणजे सोयाबीनची पेंड आयात केली, ती माणसाला लागत नाही। कुणाला लागते? कोंबड्याला। मग ज्या सरकारला, ज्या भाजपला माणसापेक्षा, शेतकऱ्यापेक्षा कोंबड्याची काळजी जास्त आहे, त्यांनी शेतकऱ्यांना मतदान मागावं का? मतदान त्यांनाच मागावं। कोंबड्या म्हणजे कोंबड्या माग म्हणत नसत का आमचं सोयाबीनची पेंड आयात करा म्हणून,
पोल्ट्रीचे जे उद्योगपती आहेत, ज्यांचे मोठे मोठे पोल्ट्री फार्म आहेत, यांच्या दबावाला बळी पडून ह्या भाजप सरकारनं सोयाबीनची पेंड आयात केली. आयात केल्यामुळं आपलं 9,000वर गेलेलं सोयाबीन 4,000वर आलं. आपण खरीपात सोयाबीन करतो, रबीचं आपलं मुख्य पीक हरभरा आहे आणि तूर एक असते आपली. ह्या सरकारनं तूर आयात करायचं धोरण अवलंबलं, तूर आयात करते सध्या. आणि आजच बातमी वाचली मी, जानेवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियामधनं आपला देश हरभरा आयात करतोय. आजच्या अॅग्रोला बातमी आहे. म्हणजे आता अजून पेरणी व्हायची आपली. आताशी कसतरी सोयाबीनची रानं नीट करून आपण पेरणीच्या तयारीत आहोत. कसतरी हरभऱ्याला भाव मिळेल अशी अपेक्षा करून आपण हरभरा पेरतोय. पण आपल्या सोयाबीनचा तर काटा काढलाच, यांनी पुढची सुद्धा सोय करून ठेवली आपली. हरभरा सुद्धा ऑस्ट्रेलिया बरोबर आपल्या देशाच्या सरकारनं व्यापाऱ्यांनी सौदे केलेत आगाऊ, आणि तो हरभरा जानेवारी महिन्यात आपल्या भारतात येईल. आणि आपला कधी येतो हरभरा? फेब्रुवारीमध्ये आपला हरभरा तो जानेवारी फेब्रुवारीमध्ये. मग ज्यावेळेस गेल्या वेळेस हरभऱ्याला 8,000 भाव होता, आता नुसतं सौदे केले तर भाव 1,000 रुपयाने कमी झाला. आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात हरभरा आपला बाजारात येईल त्यावेळेस तर हरभऱ्याचे भाव अजून त्यापेक्षा कमी होतील असं मला सांगायचंय. मग यांचं धोरण कशासाठी आहे? फक्त शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं म्हणून, फक्त व्यापाऱ्यांच्या इथल्या ह्यांच्या व्यापाऱ्यांनी फक्त ऑस्ट्रेलिया बरोबर त्यांना व्यवसाय करता यावा, ह्यांच्या संबंधित व्यापारी आहेत, त्यामुळं हरभऱ्याची आयात करायचं ठरवलेलं आहे सरकारनं. तो हरभरा जानेवारीमध्ये येतोय. दुधाच्या बाबतीत तेच आहे. आपल्याला माहित आहे, ज्यावेळेस 1100 रुपयाला सुग्रासचं पोतं होतं त्यावेळेस दुधाचे भाव 35-37 रुपयावर होते. आज सुग्रासचं पोतं 1800 पर्यंत गेले आणि दुधाचे भाव 25 रुपये 26 रुपये. सरकी तर 22 रुपयावर गेली, 2100 रुपयावर गेली. एका बाजूला पाण्याची बाटली 22 रुपयाला मिळते आणि दूध त्याच दरात आपल्याला द्यावं लागतं. कशामुळे दुधाचे भाव कमी झाले? हेच दूध संघ, हेच खाजगी दूध संघ आपल्या बाजूच्या राज्यात आज पण 30 ते 35 रुपये भाव देतात. मग महाराष्ट्रात भाव कमी का? कारण ह्या दूध संघाचे मालक आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून बसलेले आहेत. हे ठरवतात सगळे बसून, आपण शेतकऱ्यांना एवढाच भाव द्यायचा सगळ्यांनी मिळून रिंगटोनवर ठरवतात. त्यामुळं आपल्याला नाईलाज असतो, आपल्याला धार तर काढावीच लागते, दूध तर घालावंच लागतंय. त्यांना माहित आहे शेतकऱ्यांचा नाईलाज आहे, हे दूध घालणारच आहेत आणि आपण देईल तोच दर त्यांना आपण ठरवल तोच दर त्यांना घ्यावा लागतो, त्यांचा नाईलाज आहे म्हणून ते जाणीवपूर्वक करतात. मला आपल्याला विचारायचं आहे, तरोडा परिसरातील शेतकरी असं दूध उत्पादक शेतकरी, किती शेतकऱ्याच्या खात्यावर दुधाचं अनुदान जमा झालंय? कोणाच्या खात्यावर जमा? नुसतीच घोषणा करायची, 1 वर्षापासून घोषणा आहे. 5 रुपये अनुदान कधी म्हणते, कधी 7 रुपये म्हणतात. आणि शेतकरी तर रोज बेजार कशात आहे? ती प्लास्टिकची पिशवी घ्यायची, ती KYC आधार लिंक ह्यातच बेजार आहे शेतकरी. दुसरं कामच नाही काय, हाय का नाही? प्रत्येक गोष्ट सोयाबीनचं अनुदान आलं KYC करा, आधार लिंक करा. दुधाचं अनुदान पाहिजे असले KYC करा, आधार लिंक करा, फॉर्म भरून द्या, ह्यातच बेजार आहे. त्यामुळं आपण या सरकारला आपल्या हिताचा निर्णय घेतोय का आपल्या विरोधी निर्णय घेतोय ह्याचा आपण जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. मला कांद्याच्या बाबतीत हे सांगायचंय, कांद्याचा असा भाव वाढला की निर्यात बंदी केलेली आहे. मागच्या वर्षी निर्यात बंदी उठवली. कुठली उठवली? पांढऱ्या कांद्याची. पांढरा कांदा कुठे पिकतो? गुजरातला. महाराष्ट्रात लाल कांदा पिकतो. मग जे सरकार महाराष्ट्रातल्या आणि गुजरातल्या शेतकऱ्यामध्ये भेदभाव करतं, अशा सरकारला, अशा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मत मागायचा अधिकार आहे का? महाराष्ट्रातल्या विधानसभेचे मतदान त्यांनी कुठं मागायचं? गुजरातला. त्यामुळं यांचं एक धोरण नाही. या 10 वर्षात ह्या भाजप सरकारनं उद्योगपतींची जवळपास 15 ते 16 लाख कोटीची कर्जमाफी केली. 1 रुपया कर्जमाफ केलं का शेतकऱ्याचं? ज्यावेळेस आता महाविकास आघाडी सरकारच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात आलं, उद्धव साहेबांनी, पवार साहेबांनी, राहुल गांधींनी जाहीर केलं की आम्ही 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी यावेळेस आपल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार आल्यावर देऊ. त्यावेळेस मग यांनी जाहीरनाम्यात टाकलं की आम्ही पण 3 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ. मला त्यांना विचारायचंय,
10 वर्ष कोणी अडवलं का तुम्हाला? कुणी अडवलं का? आपल्याला शेतीच्या खर्चाबाबत सांगायचं झालं तर आपल्या खतावर 18% GST आहे. आपली काय औषधं 28% GST औषधावर आपण जी फवारणी करतो ना त्या. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या देशात जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर 18% GST लागतो आणि जर हेलिकॉप्टर घ्यायचा असेल तर 5% GST लागतो. कारण ट्रॅक्टर घेणारे खूप श्रीमंत असतात आणि हेलिकॉप्टर घेणारे खूप गरीब असतात. हे आपल्या सरकारचं धोरण, हे भाजपचं धोरण. त्यामुळं आपण विचार केला पाहिजे की ह्या लोकांच्या पाठीशी राहायचं की ह्यांना हद्दपार करायचं. सांगण्यासारख्यांच्या बऱ्याच गोष्टी रात्रपूर्ण नाही. ओमदादा बोलतील. फक्त मला एवढंच सांगायचंय, ही लोक भाजप सरकारला मतदान करायचं शेतकरी म्हणून आपण विचार करा. एक कारण सांगा की त्या कारणामुळे आपण भाजपला मतदान करावं. मी भाजप का म्हणतोय? आज जरी आपल्या समोरचा उमेदवार ह्या चोरलेल्या शिवसेनेचा, चोरलेल्या धनुष्यबाणाचा असला तरी तो उमेदवार त्यांचा नाही. हा उमेदवार कोणाचा आहे? भाजपचा. हा उमेदवार फडणवीसचा उमेदवार आहे. आपली लढाई कोणाबरोबरही नाही. आपली लढाई देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. त्यांना जर मुख्यमंत्री करायचं नसेल तर आपल्याला ह्या भाजपच्या, ह्या शिवसेनेच्या आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारांचा पराभव करावा लागेल. त्यांचा सुपडा साफ करण्याशिवाय आपल्याला आपल्या सुख लागणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळं या 20 तारखेला आपण आपल्या जे मशाल चिन्ह आहे, मी मास्तरनी सांगितलं आपल्या गावातल्या जी निधी दिलाय आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्या आमदारांचा तुम्ही हिशोब काढा आणि माझाही हिशोब काढा. मी निश्चितच खात्रीपूर्वक सांगतो की सगळ्यात जास्त निधी माझ्या कार्यकाळात आपल्याला मिळाला, आपल्या गावाला देऊ शकलो आणि याला ओमदादांची साथ मिळाली. फक्त 2.5 वर्ष सरकार होतं. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळीची मला साथ मिळाली. पण मला आपल्या गावाविषयी एक विषय, संबंधित विषय म्हणून आपल्याला जाता जाता सांगतो. आपलं गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे तडोळा. 2016 साली या ठिकाणी एक स्मारक उभारायचं ठरलं, पण ते स्मारक शाळेच्या ठिकाणी होतं. शाळा शिफ्ट करायची होती. 2023च्या ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडे आपल्या शाळेच्या बांधकामासाठी निधी, त्या बाजार समितीला त्या जागेची किंमत आणि स्मारकाची रक्कम असं जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त रकमेचा प्रस्ताव 2023 मध्ये मुख्यमंत्री कार्यालय ऑक्टोबरमध्ये बिलोनीकर म्हणून तिथं डेस्क ऑफिसर आहेत त्यांच्याकडे 2023 मध्ये गेलेला आहे. आपण मध्ये बातमी वाचली असेल की मुख्यमंत्री 8 तासात 10,000 सह्या करतात. मी परवाच्या सभेतही बोललो ना, आजही तरोळ्यात विचारतोय, जर तुम्ही 8 तासात 10,000 सह्या करत असाल तर कसबे तरोळ्याच्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला सही करायला तुम्हाला वेळ कसा मिळाला नाही? का ती अदानी अंबानीची फाईल नव्हती म्हणून तुम्ही ती मागून घेतली नाही? याचं उत्तर धाराशिव जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकर प्रेमी जनतेला, सर्वसामान्य माणसाला या मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मला खासदार साहेब आपल्याला बोलतीलच. मी एवढंच सांगतो, मागच्या 5 वर्षापूर्वी उद्धव साहेबांनी मोठ्या विश्वासानं मला आपल्या विधानसभेची उमेदवारी दिली. ओमदादांनी विश्वास दाखवला. आपण सर्वांनी मोठ्या विश्वासानं मला विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं. याला आपल्या मताशी आणि त्याने दाखवलेल्या विश्वासाशी प्रामाणिक राहायचं काम या 5 वर्षात मी केलेलं आहे. आणि आजही आपल्या सर्वांना सांगतो, इथून पुढच्या काळातही मी तुमच्या मताशी आणि आपल्या वरिष्ठ नेते मंडळीच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही, हेच आपल्याला या प्रसंगी वचन देतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की येत्या 20 तारखेला मशाल या चिन्हासमोर बटन दाबून आपण परत एकदा मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करून माझ्या शब्दांनी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय छावा संघटना धाराशिव जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील जवळे तुम्हाला यांनी खामसवाडी आणि जवळा तुम्हाला येथील शेतकरी श्री अनिल मुकुंद देशपांडे यांचे अंदाजे 500 क्विंटल सोयाबीन शेतकरी पिकवत आहेत. तरी त्यांचा आज सोयाबीन भाव पडल्यामुळे अंदाजे 10 लाख रुपये नुकसान होत आहे. तरी या शासनाला कंटाळून देशपांडे यांनी भाजपमधून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यांचा प्रवेश माननीय खासदार ओमदादा आणि कैलास पाटलांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. चला आणि खासदार साहेबाला माझी विनंती आहे, त्यांना पुढे सभा आहेत, परंतु कसबे तडोळा हे गाव तुमच्यावर आतोनात प्रेम करत आहे.
त्यामुळं तुम्ही लवकर काय इथून तडव्यात जायचं नाही. चांगली 30-40 मिनिटं जरा थोडं बोला, गडबड काय करू नका. आणि तडव्याची थोडी मागणी आहे. तडव्याचा एक सौंदना रस्ता एक आहे, त्या नाही ती एक सांगा तुम्ही इथं काय. आणि हा हो ना, ती पण ती रस्त्याचं सांगायचं रे संजू. हो बोलते दादा. तडवळा नेहमीसारखा करंट बाज दिसायला लागलाय. दिसायलंय, मला लक्षात यायलंय. मगाशी म्हणला आमचा जीव गेला तरी आता तुमचा जीव गेल्यावर पुन्हा मतदान कोण करायचं म्हणा त्या कोपऱ्यात. हा जीव लागल का नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि ज्या माणसानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण 50 खोक्यावर फुटत होतं, कोण मंत्रिपदावर फुटत होतं, कोण मिळणाऱ्या सत्तेवर फुटत होतं, कोण मिळणाऱ्या सत्तेतल्या कामावर फुटत होतं, अशा परिस्थितीत ही तुमच्या मताशी कुठेही बेमानी न करता आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता प्रामाणिकपणे पक्षप्रमुखांच्या पाठीशी राहायचं ज्यांनी काम केलं ते आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित केलेल्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमचे मित्र, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय संजयदादा दुधगावकर साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आणि कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे सहकारी आदरणीय भारत काका देशमुख साहेब, त्याचबरोबर समतच्या मंचावर उपस्थित असलेले राजेसाहेबांचे सहकारी आणि आता काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंगजी कुंभार साहेब, या ठिकाणी आता मंचावर सगळेच आहेत. विजय बापू सस्ते आहेत, करंजकर नाना आहेत, शकीलबाई तुम्ही आहो, बाया पाटील आहेत, चंदू अण्णा तिकडे बसलेत. नाव घ्यायचं म्हणल्यावर सगळ्याच घेऊ शकतो, पण आता आदरणीय व्यास म्हणतो. राजभाऊ समोर असून मी मागे राहिले. पुन्हा सगळेच हायती व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज विधानसभेची निवडणूक लागले. आपण मागच्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रातलं नाचलेलं राजकारण त्या ठिकाणी बघतोय. ईडीच्या भीतीनं कोण फुटतंय, कोण इन्कम टॅक्सच्या भीतीनं फुटतंय, कोण 50 खोकेसाठी फुटतंय, कोण मंत्री पदासाठी फुटतंय का नाही. आता शिवसेना खरी कुणाची हो, शिंदेची का ठाकरेची. नशीब ठाकरेची म्हणतात लोक. काय अवस्था केली संविधानानं आणि लोकशाहीच्या मार्गाने तयार झालेल्या पक्षाची कमळाबाईनं. पक्षच फोडायचे, पक्षच आमचे आहेत म्हणायचे. आमचा सुद्धा पक्ष फोडला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे आम्हाला आमचं वेगळं चिन्ह घ्यावं लागलं, पक्षाचं नाव त्या ठिकाणी बदलावं लागलं. आम्ही घेतली मशाल. आम्हाला वाटलं आमच्या एकट्याच दुःख नाही काय की, तोवर तर कमळाबाईची नजर संजय दादाच्या पक्षाकडे बी गेलीच. गेले पवार साहेबाकडे.
भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? बघा, काय भाषण करायची गरज आहे का सांगा? काहीतरी लगेच खालून सांगतील लोक. अजित पवार, मोदी साहेब म्हणत होते की 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्यांना शिक्षा देणं, त्यांना शासन करणं ही माझी मोदीची गॅरंटी आहे. ही भाषण आहे मोदी साहेबांचं, आहे का नाही? काय शिक्षा दिली हो अजित दादाला? अजित दादाला कमळाबाईच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं आणि ती सुद्धा 5व्याच दिवशी. आणि खातं कोणचं दिलं? अर्थमंत्रीपद. अर्थमंत्रीपद का? अर्थमंत्रीपद म्हणले ह्यांच्या इतकं खायला दुसऱ्याला कोणाला चांगलं जमतंय म्हणले, ह्यांना द्या म्हणले अर्थमंत्री. दादाची बी घड्याळ चोरलं, त्यांना घेतली तुतारी वाजवणारा माणूस. ही अवस्था पक्षाची. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा 84 वर्षाचे तरुण पवार साहेब त्या ठिकाणी डगमगले नाहीत, आपली तत्व सोडली नाहीत, आपले विचार सोडले नाहीत. ठामपणे त्या ठिकाणी पक्ष कुटुंब फुटत असताना सुद्धा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने उभे टाकले. उद्धव ठाकरे साहेबांच्या तर पाठीत खंजीर खुपसायचं काम. कोण रिक्षावाला होतं, कोण पानटपरी चालवत होतं, कोण कॉलेज मधल्या कब्बशाही सरायचं काम करत होतं. अशा लोकांना आमदार खासदार केला आणि त्याच लोकांनी बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्या ठिकाणी त्या पदावरून पाय उतार करण्यासाठी गद्दारी करून गेले. बांधवानो, अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राला परवडणारं आहे का? ही मान्य आहे का तुम्हाला? आणि आयटीत कमळाबाई पुन्हा दिमागात सांगते आम्ही कसं केलं म्हणून. ह्याचा विचार आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे. आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल लागले हो. खरं तर मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करणं गरजेचं आहे, ऋण व्यक्त करणं गरजेचं आहे. तसं बघायला गेलं तर 19ला मी खासदार झालो, पण 19 पासून 24 पासून मात्र मला लय सासुरवास होता. माग तुम्ही म्हणता सासुरवास कसला? काय ही 2 लोक होती बघा त्याच्यातली. एक म्हणायचे मोदीमुळं आला, मोदीमुळं आला, मोदीमुळं आला. त्याला मी पाया पडून सांगितलं, अरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले कडवट शिवसैनिक ह्या धाराशिव जिल्ह्यात आहेत. त्यांचा आशीर्वाद आहे. मोदीचं साधं नावही नव्हतं, राजकारणात उदयही झाला नव्हता. त्यावेळेस बाळासाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून कल्पनाताई नरेरे एक वेळेस आणि शिवाजी बापू कांबळे 2 वेळेस ह्याच जिल्ह्यातून खासदार होते का नव्हते हो? पण ती काय ऐकायला तयार नव्हती. पुन्हा दुसरं तर म्हणलं मी बेरोजगार आमदाराला खासदार केलं. हा ती कोण म्हणलं बघा की तुम्ही. आता इंग्रज म्हणताव का खेकड्याचं सूप प्याताव बघा तुमच्यात. अहो साहेब, ज्या वेळेस मी आमदार होतो त्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायतचं सदस्य तरी होताव का? ही पहिल्यांदा तपासून बघा आणि पुन्हा माझ्यावर बोला. मी वाट बघत होतो. देवाकडे मागणी होती, प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना केली की देवा अशी संधी दे की मोदी विरोधात असताना, जेवढ्या मतानं मोदी सोबत असताना निवडून आलो होतो त्याच्यापेक्षा 1 का होना मत आगाव पाड आणि मग मला त्यांना सांगू दे की बाबा रे आमची सुद्धा काय आहे. देवानं वेळ लागू दिला नाही. 24ला संधी दिली. साक्षात देशाचे पंतप्रधान विरोधात सुरत मार्ग गुवाहाटीला पालती पडलेली 40, त्याच्यामुळे 1 फूल 2 हाफ विरोधात हाय का नाही. आता तडोळ्यात किती पैसे आले ते मतदानाच्या आदल्या दिवशी लोकसभेच्या मताला 5,000. बघा गावात 10 लाख 20 लाखाच्या मर्यादित पैसे दिले ते का? मोदी साहेब तुम्ही म्हणता खाऊंगा ना खाने दूंगा, मग लोकसभा के चुनाव से पहले 20-20 लाख रुपए तड़ावड़ा में किधर से भेज के दूंगा.
प्रश्न आहे माझा, सामान्य माणसाचा बी आहे. मग आभाळातून पडले का जमिनीतून आले? पैशाचा पाऊस, सत्तेची मस्ती, 6 मधले 5 आमदार विरोधात, एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना बांधवानो, तुमच्यासाठी 5 वर्ष अखंडपणे हा ओमराजे राबल्याच्या नंतर माझ्या कामावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तब्बल 3,29,000 इतक्या मताच्या फरकानं मला देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम केलं. आणि मोदीमुळे आला म्हणणाऱ्याला उत्तर द्यायला झालं की बाबा मोदी साहेब जेवढ्या मतानं खासदार झाले त्याच्या दुप्पट मतानं ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी खासदार झाला, हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय. एवढंच नाही, जी तानाजी सावंत म्हणत होते की मी एका बेरोजगार आमदाराला खासदार केलं, तानाजी सावंत साहेब माझ्या सोबत असताना भूम परंडा वाशी मतदारसंघाची लीड होती 20,000 मताची 19ला. आता ते विरोधात असताना त्या मतदारसंघाची लीड गेली 81,000 मतावर. किती? 81,000 मतावर. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तानाजी सावंतामुळे मी खासदार झालो का माझ्यामुळे ते आमदार झाले? आता उद्याच्या 20 तारखेला काय निकाल लागायचं ते लागल. ही परिस्थिती बांधवानो, आज शेतकऱ्याच्या बाबतीत सगळे विषय तुमच्या सगळ्याच्या समोर त्या ठिकाणी मांडलेत. काय नाद आहे रे, काय त्या फटाकड्याचा नाद आहे की बघ. तर मास्तर तुम्ही बी का म्हणून आता वाजवायले जातात. मला प्रश्न विचारायचा आहे, आता इथं किराणा दुकानदार आहे, सरकार कसं चाललंय? शेतकऱ्याच्या बाबतीत कैलासदादांनी विषय सांगितला. सरकार कुणाचं भलं करतंय? आताच दिवाळी झाली नुकती. किराणा दुकानदाराला विचारा, 9 लाखाचा 10 लाखाचा किराणा दुकानदाराचा व्यवसाय दिवाळीच्या काळात होत होता. दिवाळीच्या काळात गावातल्या त्याला विचारा होतंय का म्हणून तेवढा? आता का डीमार्ट आलंय आता धाराशिवला, आलं का नाही? डीमार्ट मुळे प्रत्येक गावातल्या किराणा दुकानदाराची अवस्था अशी झाली आहे, 10 लाखाचा धंदा तर सोडा, लाख रुपयाचं सामान आणलंय पण 10,000 रुपयाची सुद्धा विक्री त्या किराणा दुकानदाराची झाली नाही. हाय का नाही परिस्थिती? ही तडवळ्यातच नाही, तुमच्या पंचकृषी मधल्या प्रत्येक बारक्या किराणा दुकानदाराला विचारा, हीच परिस्थिती आहे का? डीमार्टचा एकटा मालक फक्त मोठा झाला पाहिजे, त्याचा जी एकट्याचा धंदा झाला पाहिजे, गावातले किराणा दुकानदार साफ झोपले पाहिजे, दरिद्र्यात लोटले गेले पाहिजे. ही पद्धत जर त्या ठिकाणी केंद्र सरकार अवलंबत असेल तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सामान्य माणसाला न्याय ह्यांच्याकडनं मिळेल का? दादाने आता सांगितलं ट्रॅक्टरला जीएसटी 18%, हेलिकॉप्टरला 5%, हाय का नाही? आणि त्या टॅक्सच्या पैशावर तुमची काम करणारी माणसं आणि त्याच्यावरच उड्या हाणती. ती जणू काय आपल्या बापाच्या घरची जमीन इकून यांनी विकास केल्यावर सांगायला लागली. ती पैसे तुमचे, तुम्ही आम्हाला आमदार केलं, खासदार केलं म्हणून अधिकार आला. बांधवानो, मला तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे की ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आता 2 महिन्यापासून आहे का तुम्ही? दुसरं कुठलाच योजना नाही, एकच आहे, लाडकी बहीण. लाडकी बहीण तुम्हाला फोन येते का नाही? अमुक आमदार साहेबाच्या ऑफिस मधून बोलतोय, तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1,500 मिळाले का? फोन मधून जर जोडा फेकून आणायची सोय असती तर तुम्ही तिथून फेकून आणला असता बघ कधीशी. का हो? अरे नालायका, 11,000 रुपये क्विंटलनं इकणं जाणार सोयाबीन केंद्र सरकारच्या तुमच्या धोरणामुळं आज 4,000 रुपयानं 3,500 रुपयाने इकायची पाळी आली आमची. एका क्विंटलला 8,000 रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालंय एका क्विंटलला. बारक्यातला बारका शेतकरी दाजी घेतला तर त्या दाजीचं 75,000 ते 80,000 रुपयाचं नुकसान झालंय उघड. दाजीचं हाणला 80,000 आणि बहिणीला 1,500 दिलं म्हणून फोन करते. जोडा हाणावं का रूम ना हाणावं? काय हाणावं यांना? ही अवस्था सोयाबीनच्या शेतकऱ्याची. दुधाची तीच परिस्थिती आहे.
काय धोरण आहे शेतकऱ्याचं सरकारचं? मला तुम्हाला विचारायचंय, आज कृषी मंत्री शरद पवार साहेब 2009ला कृषी मंत्री असताना 72,000 कोटी रुपयामध्ये देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं का नाही बांधवानो? 72,000 कोटीचं कर्ज माफ केलं. आता ह्या भाईवर बहिणो 10 वर्ष झालं, अजून पुढचं 5 आहे. कोण केलं का रुपया माफ? केलं का? कुणाचं केलंय? माफ केलंय की 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलंय. 16 लाख. आता 72,000 कोटीत जर एकदा कर्ज माफ होत असतं देशातल्या शेतकऱ्याचं, तर 16 लाख कोटीमध्ये 22 वेळेस देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं. 22 वेळेस. पण एकदा सुद्धा केलं नाही. कर्ज माफ केलं कुणाचं? गुजरात मधल्या उद्योगपतींचं. ही वस्तुस्थिती आहे. आणि उठून येते ती लाडकी बहीण. ही बहीण कवा आठवली हो? लोकसभेला निब्बर रुमन ह्यांच्या पाटाडात बसल्यावर यांना बहिणीची आठवण झाली. बांधवांनो, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले. 7 मंत्री मंत्रिमंडळात होते. खुर्चीवर बसल्या बसल्या उद्धव ठाकरे साहेबांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 2 लाख रुपयाचं कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं फक्त एका अंगठ्यावर माफ करायचं काम केलं. केलं का नाही? जाहिरात केली. शेतकरी मेळावा घेतला. फोन करून विचारलं तुमचं कर्ज माफ झालं का म्हणून. काही केलं नाही. कुठली निवडणूक होती का तवा? अरे द्यायची भूमिका होती, देऊन टाकलं. आणि ही नालायक सरकार, तुम्ही 2.5 वर्षापूर्वी त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलात. जर 2.5 वर्षापूर्वी बसलेल्या दिवसापासून आमच्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला चालू केले असते तर इथं स्टेजवर आणून तुमचा सत्कार आम्ही केला असता. इथल्या व्यासपीठावर केलं का तसं? तसं नाही केलं. लोकसभेला पाटीत रुमनं बसल्यावर आता विधानसभेला आपल्याला जिंकायचं असेल तर लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिल्याशिवाय आपली लाडकी खुर्ची वाचत नाही. हे लक्षात आल्याच्या नंतर ही योजना आणली. म्हणून ही लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना आहे बांधवानो. आणि हे सरकार म्हणजे कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी आहे, एवढं मात्र पक्क लक्षात ठेवा. त्याचीच जाहिरात चालू आहे. पण त्यांच्या सुद्धा पुंगीत खडा टाकायचं काम महाविकास आघाडीनं केलंय. कसं? महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आपल्या लाडक्या बहिणीचं मानधन 1,500 रुपयावरनं वाढवून 3,000 रुपये करायचा निर्णय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारनं केलाय. तुमच्या शेतकऱ्याचं सरसगट 3 लाख रुपयाचं कर्ज पहिल्याच कॅबिनेटला माफ करायचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान द्यायचा सुद्धा निर्णय त्याच बैठकीत होणार आहे. म्हणून बांधवानो, आपल्याला आपल्या रूपानं एक मत एक आमदार कैलासदादाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचं आहे. आपण बघता आरोग्य कार्ड आहे का नाही? एक तुम्ही दवाखान्यात घेऊन गेला की दवाखान्यातला डॉक्टर काय म्हणताय? ही योजना बसत नाही. तुम्ही म्हणता अमुक अमुक ऑपरेशन करायचंय, ही ऑपरेशन बसत. मग तुम्ही म्हणता तमुक तमुक गोळ्या घ्यायच्या, ती म्हणते ती योजनेत बसत. मग ती काय कपाळात हाणायचंय? काय करायचंय त्याचं? ही अडचण लक्षात घेऊन बांधवानो, महाविकास आघाडीच्या सरकारनं प्रत्येक माणसाचा 25 लाख रुपयाचा आरोग्य विमा उतरायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. त्या माणसाला एक पैसाही आणि कुठला आजार त्याच्यातनं न वगळता सारेच्या सारे आजार त्याच्यात घेतलेत. ह्या पद्धतीचं काम आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी करायचंय. आणि ते आल्याच्या नंतर आपल्याला 25 लाख रुपयाचा आरोग्य विमा सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. एवढंच नाही, आमच्या महिला भगिनीला आता एसटीतनं प्रवास करण्यासाठी 50% सवलत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये एक पैसाही माझ्या भगिनीला एसटीतनं प्रवास करण्यासाठी द्यावा लागणार नाही. पूर्ण प्रवास त्या ठिकाणी मोफत करायचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय. आज आपण बघतो मोदी साहेबाचं आपल्यावर किती प्रेम आहे महाराष्ट्रावर. तुम्ही म्हणताल असं का?
आपल्यातला वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प ज्याच्यातनं 2 लाख पोरांना रोजगार मिळणार होते पुण्याला यायला लागला होता. कुठे गेला हो? गुजरात. मला मोदी साहेबांना विचारायचंय की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे? तुम्ही देशाचे पंतप्रधान असताल तर माझ्या महाराष्ट्रातल्या 2 लाख पोरांचे रोजगार चोरून तुम्ही गुजरातला का नेले? का आमचे 2 लाख पोरांचे प्रपंच चालले नसते? का आमचे 2 लाख पोरांचे संसार चालले नसते? बांधवानो, हा प्रकल्प त्या ठिकाणी ते गुजरातला घेऊन गेले आणि आपलं एक फुल म्हणतंय मोदीजी आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहेत. कसला मोठा प्रकल्प? एकादशीचा काशीफळ भोपळा का? अजून तर दिला नाही. एअरबसचा प्रकल्प तिकडेच द्याला. आणि हा प्रकल्प जात असताना ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एक शब्द तरी काढला का मोदीला त्याच्याबद्दल? नाही काढू शकले. ही त्या मोदीच्या ताटाखालची मांजर आहेत बांधव. मोदीनं बाजीला ही धुमधडाक पळून जाते. तिथं स्वाभिमानानं विचारणारा एकच मुख्यमंत्री होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्या माणसानं डोळ्यात डोळे घालून मोदींना अडवलं असतं. माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांचे रोजगार मी तुम्हाला अशा पद्धतीनं गुजरातला मिळू देणार नाही हे निक्षून सांगितलं असतं. पण बांधवानो, हीच अडचण त्यांना होती. महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्र ओढबाडण्यासाठी, महाराष्ट्र लुटून गुजरातच्या पायी टाकण्यासाठी हा सगळा प्रकार त्या ठिकाणी केला गेलाय. ह्याची जाणीव सुद्धा महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आज दोन्ही बाजू तुमच्या समोर आहेत. पुढची माणसं तुमच्या समोर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला तर ती सुद्धा ठिकाणा गेला. आणि नालायक मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात? कशामुळे पडला? वाऱ्यामुळं. कधी ऐकलं का तुम्ही वाऱ्यामुळे पुतळा पडलेला? हा, अरे छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. त्या दैवताचा पुतळ्यात सुद्धा जर तुम्ही शेण खात असाल, भ्रष्टाचार करत असाल, तर ह्या 2.5 वर्षाच्या काळात भ्रष्टाचार नेमका गेलाय कुठल्या पातळीला, काय चाललंय काय, ह्याचा विचार सुद्धा सामान्य जनतेनं करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार जर कुठलं असेल तर हे 2.5 वर्षात तयार झालेलं, सौदेबाजीत करून तयार झालेलं सरकार आहे बांधवानो. ह्याचा हिशोब सुद्धा सामान्य माणसानं त्यांना विचारणं गरजेचं आहे. तुम्ही बघताय एक आमदार निसतं, कोण म्हणतोय 5,000 कोटी आणले, हो, कोण म्हणतोय 7,000 कोटी. नुसत्या गप्पाच आहेत तुम्हाला सांगतो. हजारो कोटीची उड्डाण आहेत. ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आता तुम्हाला चालणार आहेत का? योग्य बाजू कुठल्या आहे? तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. भ्रष्ट माणसं कोण नाहीत? तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. हीच नालायक म्हणत होते बाळासाहेबांचं हिंदुत्व जोपासायला आम्ही चाललोय. हीच नालायक लोक म्हणत होते अजित पवारामुळे आम्हाला काम करता येत नाही. अजित पवार असंच बरोबर राहिला तर उद्या आम्ही निवडून सुद्धा येणार नाहीत मतदारसंघात. मला सांगा, त्याच माणसाच्या मांडीला मांडी लावून तेच अजित पवार बसले. आता चलायले का हो? आता हिंदुत्व संपन्न गेलं का? सगळं झूट आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान आहे. तशा संकटाच्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ना 50 कवख्यावर आम्ही फुटलो, ना मंत्रिपदाच्या आशेवर आम्ही फुटलो. तुम्ही टाकलेल्या मताशी प्रामाणिक राहून ठामपणे आज या ठिकाणी उभे आहेत बांधवानो. ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जर 50 खोक्यावर पालतं पडून शेण खाल्लं असतं तर इथलं बारकं शेंबडं पोरगं सुद्धा मला म्हणलं असतं, काय बोलतो रे, भाषण करतो खोक्यावाल्या. काय बोलायचं होतं त्याला? होतं का उत्तर त्याला बोलायला? त्या लेकराला एक शब्द उत्तर देऊ शकत नव्हतं. मला वाटतं ह्याचा सुद्धा विचार आता सामान्य माणसानं करणं गरजेचं आहे. आज प्रचंड पैशाची ताकद आहे, सत्तेची मस्ती आहे, पण तडवळ्याला काही नवीन सांगायची गरज नाही. पैशाचा माज दाखवू पाहणाऱ्या माणसाचा पैसा घेऊन त्याचा माज कसा जिरवायचा आहे मला वाटतं तडवळ्या इतकं चांगलं दुसऱ्या कोणत्या गावाला माहित नाही. प्रचंड हुशार माणसं आहेत. आपल्या भागात केलेली कामं त्या ठिकाणी कैलासदादाने आपल्याला सांगितलं. आपल्या शाळेचं कंपाऊंड वाल असेल, मला वाटतं इथलं हनुमंताचं मंदिर असेल, जेवढा काही निधी त्या ठिकाणी देता येईल त्या प्रत्येक निधीचं वाटप करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, सरळ हाताने सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आमदार निधी द्यायचं काम सुद्धा एका शेतकरी पुत्रानं, एका सामान्य कुटुंबातल्या माणसानं त्या ठिकाणी कैलासदादाच्या रूपानं या ठिकाणी दिलंय. मला सुद्धा सार्थ अभिमान आहे बांधवानो. एखादा खासदार ज्या मतदारसंघातून निवडून येतो, ती जर आमदाराचा खासदार झाला
की त्याच्या आमदारकीच्या मतदारसंघात त्या खासदाराच्या घरचं बायको तरी उभारती, भाऊ तरी उभारतय का? त्याच्या हक्काचा मतदारसंघ असते म्हणून. बांधवानो, मला सार्थ अभिमान आहे, ओम राजे निंबाळकर हा एकमेव असा खासदार आहे जो आमदाराचा खासदार झाल्याच्या नंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये एका शेतकरी कुटुंबातले कैलास पाटील नावाचा एक तरुण त्या ठिकाणाहून आमदार केला. मला वाटतं ह्या सुद्धा गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्या कैलासदादाच्या निष्ठेवर काही नालायक लोक कंट्री बहादर काय बोलायला लागले. तोंडार देवानं तोंड दिलंय चांगलं तर बोल, काय बोलायला लागले. हा, ही दलिंदर रात्र पस्तोर कमळाबाईकडे होतं, पहाट पहाट आलंय कमळाबाईकडून हाणलेल्या बाणाकडं आणि आम्हाला निष्ठा शिकवायलंय. अरे तुमच्यासारखे नालायक आणि सौदेबाज जर आम्ही असतो तर त्याच वेळेस पालते पडले असतो म्हणावं ते खोके घेऊन. आम्ही इमानदार होता, प्रामाणिक होता म्हणून त्याच्यावर लात मारून इथं ठामपणे उभा टाकला म्हणावं. तुमच्यासारखी लाचारी आमच्या रक्तात नाही बांधवानो. आणि त्याच गोष्टीचा अभिमान आहे. आज बरेचसे विषय आहेत, असंख्य विषय आहेत, जेवढ्या विषयावर चर्चा करावी तेवढं कमी आहे बांधवानो. पण ह्या पद्धतीनं तुमचा प्रपंच रसा तळाला नेणारी माणसं या ठिकाणी आहेत. आज मला आठवण करून द्यायची की आंतरवली सराटीचा लाठीचार्ज नेमका कोणाच्या आदेशानं झाला अजून तरी कळालं का? मनोज दादा जरांगे नावाचा एक सामान्य तरुण मराठा कुटुंबातला आंदोलन करत होता. लोक तिथं हरिपाठ म्हणत होते. हरिपाठ म्हणणाऱ्या माणसाकडे काय रायफली होत्या का बंदुका होत्या? ह्या नालायकांनी त्यांची डोके फोडायचं काम केलं, आंदोलन पेटलं. त्या एका सामान्य तरुणाच्या माग लाखोच्या शेकडोच्या संख्येनं मराठा समाज त्या ठिकाणी उभा टाकला. लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या समाजाचं काय दुखणं आहे, काय मागणं आहे, मला वाटतं त्या आंदोलनाचा सन्मान करायची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. सन्मान तर सोडा, सन्मान सोडा. पण एकनाथ शिंदेने त्यांच्याकडे जज पाठवले, त्यांच्याकडे सचिव पाठवले. मुंबईला मनोज दादा गेल्याच्या नंतर अध्यादेशाचा कायद्याचा ड्राफ्ट तयार करून त्यांना वाचायला दिला, गुलाल उधळला, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. आणि बांधवांनो, ती शपथेवर खोटं बोलायचं काम या नालायक सरकारनं केलं. याचा हिशोब सुद्धा उद्याच्या 20 तारखेला विचारायची जबाबदारी तुमची आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीतली तीच परिस्थिती. आमचं सरकार बसल्या बसल्या पहिल्या कॅबिनेटला आम्ही धनगराचं आरक्षण देऊ म्हणून सांगणारी ही मंडळी आहेत बांधवानो. आज महादेव कोळी समाजाचं इतकं प्रचंड नुकसान केलंय. त्यांच्या कास्टच्या व्हॅलिडिटी होत नाहीत. घरात रक्ताच्या नाताचं सर्टिफिकेट असताना सुद्धा त्याच्या मुलाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट एसटीचं मिळत नाही. ह्या सुद्धा परिस्थितीला जबाबदार हे चालू सरकार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा सामान्य माणसानं विचार करणं गरजेचं आहे. मी फार काही लांबलचक भाषण करणार नाही बांधवानो. आमची कार्यपद्धती तुमच्या सगळ्याला माहित आहे. आम्ही तुमच्यापैकी एक आहे असं समजून त्या ठिकाणी काम करत आलो. तुम्हाला काय माझ्यात खासदाराचं दिसतंय का कैलासदादामध्ये काय आमदाराचं दिसतंय? परवा उद्धव साहेबांची सभा होती, मला स्टेजवर सुद्धा चढू देना गेली पोलिस. चल म्हणली बाहेर, तू तिकडे इकडे कुठं आलास म्हणली. आणि म्हणलं मी खासदार आहे बेटा, जाऊ दे की म्हणली. ती माझ्या असं खालून वर बघायला होतं. असला खासदार असते का म्हणला, लबाड बोलतो. मग ती दुसरं पोलीस आलं, ओळखीचं होतं. नाही म्हणलं, अरे दुसऱ्या टायमाचं खासदार आहे, जाऊ दे म्हणते याला. तेव्हा जाऊ दिलंय. सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य काय, तुमच्यापैकी एक आहेत, तुमच्यासाठी आम्ही येत आहेत. आणि तुमची कुठली का अडचण पडणार त्याच्यासाठी 24 तास मला वाटते ओमराजे असेल, कैलास पाटील असेल, ते तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत. हे आम्ही ह्या मतदारसंघाला मागच्या 5 वर्षात दाखवून दिलंय. आणि आमच्या बरोबर बोलताना सांगताना काय वाटते कारण होय, शिवाला वाघाला बोलायला असं काय सहज बोलू शकता, सहज सांगू शकता. सेल्फी घ्यायचं म्हणलं तरी कवळ्यात घालून घेते ती घ्याय, कुणाला काही वाटत नाही. बांधवानो, ते नातं जपायचं काम त्या ठिकाणी मी आणि कैलासदादांनी प्रामाणिकपणे केलंय. आणि तुम्ही त्यांना भरभरून प्रतिसाद दिलाय. हा, आमच्याकडे काय कमी आहे तर फक्त पैसे आमच्याकडे नाही, तर खोके घेतलीच नाही तर द्यायची कुठून, तेवढं कमी आहे. पण बांधवानो, तुमच्यासारख्या सामान्य माणसानं 11-11 हजार रुपयाची, कैलासदादाला सुद्धा फॉर्म भरायला एका शेतकरी कुटुंबातलं रोजंदारीनं जाणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी डिपॉझिटसाठी लागणारे 10,000 रुपये दिले. मला वाटतं त्या कष्टाच्या 10,000 रुपयाची किंमत एवढी आहे की 10,000 कोटीला सुद्धा ती 10,000 रुपये ऐकत नाहीत. ही ताकद त्या 10,000 रुपयामध्ये आहे.
आज तुमच्या सगळ्याच्या ताकदीवर, तुमच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहे. उद्या 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि तुम्हाला आम्ही वचन देतो की तेरणा नदी असेल, मांजरा नदी असेल, तुम्ही बघा विलासराव देशमुख साहेबांच्या लातूरात जाऊन बघा, धनेडगाव डॅमच्या पुढे सगळे बॅरेजेस आहेत मोठे मोठे. तुमच्या इकडं निम्न तेरणाच्या खाली सगळे मोठे मोठे बॅरेजेस आहेत आणि आपल्याकडं गेट तुटेल आणि भीत फुटेल, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे. हा काय अडतंय हो त्याच्यात? आपलं सरकार असताना त्या सगळ्या बंधाऱ्याचं बॅरेजेस मध्ये रूपांतर करायचा निर्णय त्या ठिकाणी आपण घेतलाय. आपल्यातले सुरतला गेल्यामुळे राहिला होता बांधवानो, उद्याच्या 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सगळ्याच्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीचं बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करणार आहेत. का तर जेवढं धनेगाव धरणात पाणी साचतंय त्याच्या 60% पाणी पुढच्या बॅरेजेस मध्ये साठवायचं काम विलासराव देशमुख साहेब करू शकत असतील तर आपल्या जिल्ह्यात सुद्धा आपण तेवढ्याच ताकदीचं काम हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे काढून मोठे मोठे बॅरेजेस करून सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी सुद्धा निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करू. हे वचन सुद्धा मला आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्याला द्यायचंय. आज बरेचसे विषय आहेत, बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मला वाटतं आता तुमचं काय परत अजून डोक्यातून रिफ्रेशमेंट करायची आवश्यकता नाही. मला सुद्धा पुढे सभा आहेत, त्या ठिकाणी पांगरीला सभा आहे, कारीला सभा आहे आणि तुम्हाला माहिती आहे कसली कसली मोठे बोके आहेत तिथं. आता काय सांगायची आवश्यकता नाही. काय बोलते तर काय नाही, चाललंय चलू दे. आता आपल्याला थोडे संस्कार व्यवस्थित आहेत म्हणून आपण बोलत नाही, पण तिथंही जाणं माझं गरजेचं आहे. म्हणून तडवळ्या गावानं माझ्यावर अतिशय पुत्रवत प्रेम केलंय. माझ्या पाठीमागे सुद्धा कैलास दादाला त्याच मायेचा हात दिलाय. माझी विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला मतदान टाकत असताना सुद्धा आपलं चिन्ह काय? चिन्ह काय आपलं? चिन्ह काय आपलं? कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? कैलास दादा हुशार माणूस आहे, त्याने ती चिमणीच ठेवली नाही ह्याच्यात. चिमणीनं लय गोळ केलता आपला. आपल्या टायमाला 2 मशनी होत्या. 2 नंबरला माझं मशाल नाव राजे निंबाळकर मशाल आणि तिकडच्या दुसऱ्या मशीनवर बी 2 नंबरला एक मंगरुळचा निंबाळकर हुडकून आणला होता. त्याचं चिन्ह ती चिमणी. ती चिमणी मशाल जर बघितलं तर सख्या भावासारखी दिसायची, कोणची 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 कोणची. बोंबल 20,000 मतं त्या चिमणीनं खाल्ली. ती मतं मशालीची होती. ती मतं जर आपल्या चिन्हावर आली असती तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी राहिला असता. असो, आता मात्र ती काही धोका नाही, शांततेत जावा. 2 नंबरच्या पुढचं मशालीच्या पुढचं बटन दाबून परत एकदा शेतकरी कुटुंबातली तुमच्या प्रश्नाची जाण असणारा एक तरुण त्या ठिकाणी दुसऱ्यांदा मशालीच्या पुढचं बटन दाबून निष्ठा काय असते आणि निष्ठावंताचा विजय काय असतो हे महाराष्ट्राला दाखवायचं काम करा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही 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 काय नाही. हॅलो, आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले लाडके खासदार ओमराजे निंबाळकर, तसेच आमदार कैलासदादा पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय दादा दुधगावकर, तसेच पांडुरंग कुंभार, राजाभाऊ लोंढे, दिलीपदादा करंजकर, तसेच इतर सर्व आपले ईडसीचे विजयनाना सस्ते, गजाननजी नलावडे यांचं, तसेच व्यासपीठावरील सर्व नेत्यांचं, तसेच समोर बसलेल्या सर्व मतदार बंधू भगिनीचं आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.